सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आज आपण करोनासारख्या जागतिक महामारीमुळे आपण सर्व साधक मंडळी एकत्र जमून सत्संग करू शकत नाही. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती असे संत महात्म्यांनी आपल्या सर्व साधकांसाठी ही सोय केली. मग याच्यामध्ये जगद्गुरु सुचितानंद श्रीपाद बाबांच्या कृपाशीर्वादाने आणि गुरुवर्य पुरुषोत्तम रायगंधर सर आणि विश्वात्मके देव यांच्या योग्य मार्गदर्शनाने ही आपण फेसबुक लाईव्ह प्रवचन सेवा आषाढी एकादशी पासून सुरू केली. आषाढी एकादशी पासून आपल्या सेवा या सुरू झाल्या फेसबुक लाईव्हच्या. तर आज ही आपली 7वी प्रवचन सेवा. हे 7वे पुष्प किंवा संत मंडळांच्या चरणी असतात. तर आज आपण जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य या विषयावर चर्चा करूया. तर आज सर्वांना माहिती आज रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा म्हणजे आपला जो हा फेसबुक लाईव्हचा जो कार्यक्रम आहे योगायोगाने आज आपला या दिवशी आला. आता रक्षाबंधनच्या दिवशी आपण काय करतो, बहीण भावाला राखी बांधते. मग त्याची असं म्हणजे नाही का इतिहास किंवा त्याची अशी आख्यायिका आहे की भावाने बहिणीचं रक्षण करायचं म्हणून ही राखी पौर्णिमा आज साजरी केली जाते. परंतु खरा बारीक जर विचार केला तर आपलं रक्षण करणारा कोण आहे किंवा आपलं रक्षण कोण करतंय, मग आपलं रक्षण करणारे जे संत महात्मे सद्गुरू आहे किंवा आपल्या जीवनातलं जे दुःख आहे जन्म मरणाचं, ते जन्म मरणाचं दुःख कोण बाद करू शकते किंवा ह्या दुःखातून आपल्याला जे काढणार आहे आणि सर्व सुखाची ओळख जे करून देणार आहे असे जे संत महात्मे, असे जे सद्गुरू महात्मे हेच खरे आपले रक्षण करतात. त्याचप्रमाणे झाडं असतील. आता आपण करोना सारख्या महामारीत बघतो किती जण लोक नाही का, किती जणांना प्राण गमवावं लागलेला आहे. कशामुळे गमवावं लागलेला आहे, त्याचं मुख्य कारण काय आहे की ऑक्सिजनची कमतरता. मग हा ऑक्सिजन आपल्याला कोण देतं, तर हा ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळत असतो. म्हणून विश्वात्मके देव मंडळींचा हा उपक्रम गेली 9-10 वर्षापासून आपण झाडे लावा झाडे जगवा हे आमचं आंदोलन आहे. विश्वात्मके देव मंडळींचं झाडे लावा झाडे जगवा हे आपलं आंदोलन आहे. आणि खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे वृक्षवल्ली झाडं हीच आपली सोयरी आणि हीच आपलं रक्षण करतायत. झाडांपासून आपलं ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्सिजनमुळे आपलं संरक्षण होणार आहे. म्हणजे खरी आपली राखी पौर्णिमा ही साजरी कशी करणार आहोत आपण, तर त्या झाडांना एक धागा बांधून आपण किंवा झाडांचं संरक्षण करून झाडं लावून आपण ही आजची पौर्णिमा साजरी करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे संत महात्मे आपल्याला या जन्म मृत्यूच्या राडगाडीतून या संसाररूपी सागरातून ते आपल्याला सोडवणार आहेत. म्हणून अशा पद्धतीने आपण ही राखी पौर्णिमा आपली साजरी केली पाहिजे. त्यानंतर मग आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया नाही का, जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य. आता भगवत भाव सेतू आपण हिचे सर्व समोर ग्रंथ लावली आहेत. ही विश्वात्मके देव मंडळींची आणि त्यांच्या चिंतनातून तयार झालेली मात्र ही आहे. त्यातला भगवत भाव सेतू हा जो ग्रंथ आहे या ग्रंथातील प्रकरण 7 आणि 15 संदेश आहे. जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे. मग आता सोपटी किती असतात ना. आता सोपटी म्हटलं तर आपल्या समोर काय येतं, तर एक केळीवर किती सोपटी असतात, केळीला फार तर एक 4 ते 5 सोपटी असतात. मग आपल्या समोर केळ येतं. मग सोपटी आता आपला जर विचार केला आपण माणसाचा ह्या देहरूपी याचा जर विचार केला तर याला किती सोपटी असतात. आपले आई वडील, त्यानंतर कोणी म्हणतं माझी बायको, माझा नवरा, माझा भाऊ, माझी बहीण, माझे आई वडील, ही सगळी काय झाली, ही सगळी सोपटी आहे. मग ही सोपटी जरी आपण किती जरी काढण्याचा प्रयत्न केला तरी ही सोपटी काय निघत नाही. जसं की महाभारतात जर आपण बघितलं तर दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलेलं आहे. मग तो वस्त्रहरण करताना वस्त्र करत राहिला पण त्याला वस्त्र पुरवणारे कोण होते, भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून दुःशासनाने किती जरी वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याकडनं ते वस्त्रहरण झालेलं नाहीये. मग त्याचप्रमाणे आपलीला सुद्धा ही सगळी सोपटीची कटलेली नाही का, ही सगळी मायाच आहे. म्हणजे ही आपल्याला सोपटी निघत नाही लवकर.
सांगितलं की हा माझा जावई, हा माझा मुलगा, मग ही सोबती, हा अहंकार आहे ना. ही सोबती म्हणजेच अहंकार. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, म्हणजे हा काय झाला इथं, या ठिकाणी इथं अहंकार झाला. मग ही अहंकाराची सोबती आहे सर्व. मग आता भगवंत एका कुटुंबामध्ये स्त्री म्हणून अवतार घेतात. मग आता जन्माला येण्यापूर्वी ते काय असतं, ते ब्रह्मच असतं. स्वतः भगवंत, स्वतः ते परब्रह्म एक स्त्री म्हणून अवतार घेतात. मग त्यांनी तो स्त्री म्हणून अवतार घेतल्यानंतर ती स्त्री म्हणून त्यांनी अवतार घेतला. आता स्त्री हा खरं तर अवतार आहे, म्हणजे याला अवतार मानायचा नाही. आपल्याला माहित नसेल, पण स्त्री हा अवतार आहे. तर भगवंतांनी त्या परब्रह्माने स्त्री म्हणून अवतार घेतला. पण स्त्री म्हणून एका कुटुंबात त्या मुलीचा जन्म झाला. त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर मग ती आई काय म्हणते, ज्या आईच्या पोटी हे बाळ जन्माला आलेले आहे, ती आई काय म्हणते, हे माझं बाळ, ही माझी मुलगी. वडील काय म्हणतात, ही माझी मुलगी. त्यानंतर जर त्या मुलीला भाऊ असेल तर तो भाऊ काय म्हणतो, ही माझी बहीण. त्यानंतर काका काकू असेल तर ते ही आमची पुतणी. मामा मामी असेल तर ते काय म्हणतात, ही आमची भाची. असं करत करत एक 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 सोबती त्याला चिटकत चालली. पण मूळतः त्या भगवंताने, त्या परब्रह्माने अवतार काय म्हणून घेतलेला असतो, त्याने स्त्री म्हणून अवतार घेतला. पण आता जसा तो जन्माला आला तशी तशी त्याला एक 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 सोबती चिटकत चालली. मग तसं जर विचार केला तर ते मूळचं काय असतं, ते मूळचं ते ब्रह्मच आहे. तुम्ही संत मायबाप मध्ये दुसऱ्या प्रकरणात जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे यामध्ये सांगितलंय, देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काही. मग विचार केला तर आपण जन्माला येण्यापूर्वी आपल्याला काय रूप होतं का, रूप नसतं, त्याला आकार नसतं आणि काही नाव पण नसतं. मग बाळ जन्माला आल्यानंतर त्याला 12 दिवसानंतर त्याचं बारसं करतात आणि तेव्हा त्याला नाव ठेवतात. मग त्याला ते नाव ठेवल्यानंतर मग ते त्याच नावाने ओढ येतं. मग तोपर्यंत त्याला काही नाव असतं का, तोपर्यंत त्याला काही नावच नाही ना. जेव्हा आपण त्याला 12व्या दिवसानंतर त्याला नाव ठेवू, मग त्या नावाने आपण त्या बाळाला पुकारतो आणि मग आपल्याला आपण म्हणतो की हा अमुक अमुक माझं नाव आहे, ह्या नावाचं मी आहे. पण ते नाव ठेवण्यापूर्वी काय आहे, ते नाव ठेवण्यापूर्वी ते ब्रह्मच आहे. देवा नाही नाव, देवा नाही गाव. आता ते बाळ जन्माला येण्यापूर्वी ते कुठं त्याला काही गाव होतं का, मग जन्माला आल्यानंतर ते ज्या घराण्यात जन्माला आलेलं आहे, मग ते घर ज्या गावात आहे तो व्यक्ती त्या गावचा झालेला असतो. मग तो जन्माला येण्यापूर्वी त्या घरात त्याचा जन्म होण्यापूर्वी त्याला काही गाव आहे का, त्याला गाव नाहीये. देवा नाही नाव, देवा नाही गाव, त्याला रूप पण नाहीये ना. आईच्या पोटात 9 महिने तो जीव वाढत असतो. 9 महिन्यापूर्वी त्याला काही रूप आहे का, ज्या वेळेला त्या गर्भधारणा होते किंवा ते मूल जन्माला येण्यासाठी त्या आईला गर्भधारणा होते त्यावेळेला त्याला काहीच रूप नाहीये. ज्या वेळेला ते जन्माला येतं 7-8 महिन्यापूर्वी त्याला काहीच रूप नसतं. जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा ते रूप घेऊन येतं नाव, मग त्याला ते नाव ठेवलं जातं. पण मूळतः त्याला नाव पण नाहीये, त्याला रूप पण नाहीये आणि गाव पण नाहीये. असं असणार ते परब्रह्म आहे. मग ते जन्माला आल्यानंतर त्याला ही एक 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 सोबती चिटकत चालली. पण मूळतः हा जीव जेव्हा गर्भामध्ये वाढत असतो त्यावेळेला तो भगवंताचं भजन करत असतो. कारण मूळतः आधीच काय सांगितलं की भगवंत एक स्त्री म्हणून अवतार, भगवंतांनीच त्या परब्रह्माने स्त्री म्हणून अवतार घेतलेला आहे. म्हणजे ते मूळचं काय आहे, मूळचं ते ब्रह्मच आहे. मग ज्या वेळेला हा जीव आईच्या पोटात वाढत असतो त्यावेळेला तो त्या भगवंताचं भजन करत असतो. तर का करत असतो, तर त्या गर्भामध्ये खूप घाण आहे ना, प्रत्येकाला माहिती आहे. त्या घाणीत तो जीव वाढत असतो. मग तिथं तो त्या भगवंताला विनवणी करतो की भगवंता या घाणीतून मला सोडव. तो याच्यासाठी विनवणी करत असतो आणि म्हणून तिथं तो भगवंताचं भजन करत असतो. कारण तिथे गर्भात वचन, देवा करील तुझे भजन. आपण त्याला गर्भातच वचन दिलेले, भगवंता मी तुझं इथून सुटल्यानंतर मी तुझं भजन करीन, त्यासाठी मला तू इथनं सोडव. हे वचन आपण त्या ब्रह्माने भगवंताला गर्भात असतानाच दिलेलं आहे. पण जीव जन्माला आल्यानंतर मग त्याला आता ही हळूहळू एक 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 सोबती चिटकत चालली. मग आता ही पहिला आला सगळ्यात प्रथम त्याला आई वडील हे सगळे नातेवाईक, ही छोटी छोटी सोबती चिटकत चालली. आता त्यानंतर मग थोडा हळूहळू मोठा होतो, मग त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मग माझी बायको, माझा नवरा, माझे सासू, माझे सासरे, नाही का. मुलगी म्हणते माझी सासू, माझे सासरे, माझा नवरा. त्यानंतर सासू सासरे म्हणतात आमची सून. ही सगळी काय झाली, सोबतीच आहे. आता कोणी कोणी जवळचं नातं सांगतं, कोणी लांबचं सांगतं, आमच्या काकाच्या, भाच्याचा, पुतण्याचा, आत्याचा, म्हणजे ही काय झाली लांब 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 लांबची नाती झाली. मग हे काय झालं, एक 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 लांब लांबचं सोबतं त्याला चिटकत चाललं. मग ही सोबती किती आहेत, ही सोबती
चिटकत गेली. मग आता ही सोबती कशी काढायची? तर मग तो जो जीव आहे तो ज्या वेळेला गर्भात असताना तो ब्रह्म भावावरच जगत असतो, पण परंतु जन्माला आल्यानंतर सोबती चिटकल्यानंतर ती जी स्त्री आहे त्याची एक जाड बाई तयार होती. कारण तो कोणताच चालला ना, मूळता तो ब्रह्मच आहे. पण जसं तुम्ही त्याला एक 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 सोबती चिटकत गेली, आईने सांगितलं माझं बाळ सुंदर बाळ, आई कौतुक करते ना बाळाचं, माझं सुंदर बाळ, माझं गोंडस बाळ, हे आई कौतुक करते. आणि मग ते बाळ ते काय झालं, ती स्त्री आहे ना त्या नात्यामध्ये, त्या सोबत्यामध्ये त्याचाच एक कोश तयार झाला. ती त्याच्यामध्ये गुंतत 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 चालला. तो मूळचा तो ब्रह्मच आहे, पण तो आता ह्या सोबत्यामध्ये गुंतत गुंतत चालला. असा गुंता गुंत होत 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 त्याचा एक कोश तयार झाला आणि त्याची ती एक जाड बाई तयार झाली पुढे जाऊन. मग आता ही सोबती, आता विचार करा, ही काही एक दोन सोबती नाहीत. मग ही सोबती कशी काढायची आणि कधी काढायची, कशाने काढणार ही? आणि आता ही निघतील काय एक 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 एक? ठीक आहे, जवळची सोबती नाहीये, लांब लांबची आहे, ही नाती झाली. त्यानंतर माझं घर, माझी प्रॉपर्टी, एकेकाचे डॉक्टर असेल तर म्हणेल माझा दवाखाना, एखादा बिझनेसमॅन असेल तर माझी कंपनी. मग ही सुद्धा सोबती लागत चालली. जन्माला आल्यानंतर फक्त नातीच होती, त्याला नातीच कळाली. त्यानंतर हळूहळू जसं जसं त्याने शिक्षण घेतलं, त्यानंतर त्याचा बिझनेस असेल किंवा काही जॉब असेल, काही नोकरी असेल, त्यानंतर त्याने तो जसं पैसे कमवायला लागला तसं हे सुद्धा अहंकार आहे ना, हे माझं घर आहे, एक घर आहे, उद्या 2 घरं झाली, उद्या 4 झाली. त्यानंतर बिझनेस असेल तर एक कंपनी टाकली, अजून 2 टाकल्या. मग हे काय झालं, ही सुद्धा सोबतीच आहे. हा सुद्धा अहंकारच झाला ना माझं, म्हणजे त्याचं ममत्व जडलं ना त्या ठिकाणी. मूळचा तो काय आहे, मूळचा ब्रह्मच आहे. नातेवाईकांशी ममत्व जोडलं गेलं, तिथे त्याचं ममत्व झालं. त्यानंतर जे तुम्ही नातेवाईक, बंगला, गाडी, ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचं ममत्व जोडलं. म्हणजे ही सगळी काय झाली, ही सगळी पुन्हा सोबतीच आहे. मग आता ही सोबती काढण्यासारखी, म्हणजे ही सोबती आपल्याला काढायची. पण आता ज्या वेळेला ही सगळी सोबती आहेत, आता हे सांगितलं तर कोणाला पटत नाही. खऱ्या अर्थाने मूळचा माणूस ब्रह्मच आहे, पण एखाद्याला तुम्ही सांगायला जा की अरे ही सोबती, हा तुझा अहंकार आहे, मग कोणी ऐकून घेईल का आपलं? आईला म्हटलं हा ही तुम्ही म्हणता ही माझी मुलगी, हा माझा मुलगा एवढा रुबाबदार आहे, एवढा शिकलेला आहे, इतकं पैसे कमवतो, असं आई सांगतेच, प्रत्येक आई सांगते. आणि ते नैसर्गिकरित्या ते चुकीचं पण नाहीये. मग आता हा काय झाला, अहंकार आहे. जेव्हा आपण त्यांना सांगू की अरे हा अहंकार आहे, ही सोबती आहे, हे काय खरं नाहीये, मूळतः ते काय आहे, मूळतः ते ब्रह्मच आहे, असं आपण एखाद्याला सांगितलं तर ते पटेल का एखाद्याला? विचार करा, आपलंच उदाहरण घ्या, जास्त लांब जायचं नाही. आपल्याला सांगितलं कोणी, तुम्ही एखाद्याला सांगितलं, त्याने म्हटले अरे काय मिथ्या आहे सगळं, मूळतः तो ब्रह्म आहे, असं सांगितलं तर पटेल का? मग बाबा सांगतात की इथे
राजे काय छान मांडलात तुम्ही. मग आता हे या ठिकाणी म्हणजे त्या राजाला अनुकूल झालेलं आहे, परंतु सत्य सांगितलं नाही. खोटी स्तुती आहे ना ती, मग आम्हाला खोटी स्तुती आवडते. मग याला म्हणायचं अनुकूल बोलणे आणि प्रतिकूल. म्हणजे मग आता तुम्ही सांगा मला, अनुकूल बोललेलं चांगलं की प्रतिकूल बोललेलं चांगलं? मग तुमची उगाच खोटी खोटी स्तुती केली ती चांगली की तुम्हाला खरं सांगितलेलं चांगलं? मग जर खरं सांगितलं तर ती तर सुधारणा होणार आहे, सुधारणा होण्याचे चान्सेस आहे. आणि जर खोटी खोटी स्तुती करत राहिलात तर त्याचा काय उपयोग नाही ना. मग तसं म्हणजे संतांची भाषा ही प्रतिकूल असते, आम्हाला ती अनुकूल होत नाहीये. आता हा आपला भगवत भाव ग्रंथ असेल, हे संत वाङ्मय असेल, बऱ्याच लोकांना ते प्रतिकूल आहे. संतांची भाषा तुकाराम महाराजांचे अभंग असतील, ज्ञानेश्वर माऊलींचे ओव्या असतील, नामदेव महाराजांचे अभंग असतील, एकनाथ महाराजांचा हरिपाठ असेल, त्यानंतर हे आपलं संत श्रीपाद बाबांचं संत वाङ्मय असेल, ही भाषा आम्हाला प्रतिकूल वाटते. आता ती तुम्हाला पटते, विश्वात्मके देवी म्हणते नाही पटते का, तर बाबांनी खरं सत्य काय हे आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून ही आपल्याला अनुकूल आहे. परंतु बाहेर गेलं तर लोकांना ही अनुकूल नाहीये, ते म्हणतात की ही प्रतिकूल आहे त्यांना भाषा. काय ते विचारतात असं काय सांगायचं असतंय काय, असं बोलायचं असतंय कुठं? म्हणजे ही भाषा त्यांना प्रतिकूल आहे त्या ठिकाणी. पण संत श्रीपाद बाबांचं मार्गदर्शन आपल्याला मिळाल्यामुळे, संत श्रीपाद बाबांची संत कृपा आपल्यावर झाल्यामुळे ही भाषा आम्हाला आता अनुकूल वाटायला लागली, अनुकूल झाली ही भाषा आम्हाला. मग आता आपण पाहत होतो की सोबती, ही सोबती नाही का, अगणित अमर्यादित सोबती आहे. मग आता ही कशी काढायची, कशी काढणार बरं आपण? मग ही सोबती काढण्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे. मग तो मार्ग म्हणजे कुठला आहे की त्या संत महात्म्यांना शरण जायचंय. संत महात्म्यांना, सद्गुरूंना शरण गेले तरच ही सोबती निघणार आहे. आता आपल्याला वाटेल की नाही बाबा सोबत्यात फक्त आम्हीच अडकलोय का? नाही, तसं नाही, पूर्वी सुद्धा होतं. महाभारतामध्ये जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार होतं त्यावेळेला अर्जुनाची स्थिती काय झाली होती? अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. मग अर्जुन कशामध्ये अडकला होता? अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. 5 पांडवांमध्ये कौरवांचं सैन्य जास्त होतं. 18 औक्षणी सैन्यामध्ये 11 औक्षणी सैन्य हे कौरवांचं होतं आणि 7 औक्षणी हे पांडवांचं होतं. अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता, पण तरी सुद्धा अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. त्याच्या मनाची द्विधा स्थिती झालेली आहे. मग ती का झालेली आहे? तो कशामध्ये अडकला होता? तर अर्जुन सुद्धा ह्याच्या सोबतीमध्येच अडकलेला आहे. तो त्याला समोर काय दिसतंय? तो म्हणतो हे माझे काका, हे माझे गुरु, द्रोणाचार्य, भीष्माचार्य माझे आजोबा, आणि मग मी यांना कसं मारणार? मग ही काय, ही सुद्धा सोबती आहे. ह्या सोबत्यामध्ये अर्जुन सुद्धा अडकलेला आहे. त्याच्यामुळे तो युद्ध करायला तयार नाहीये. भगवंत त्यांना सांगतात अर्जुनाला की हे मी मूळतः हे आधीच मारून टाकले, हे सैन्य मी आधीच गासून टाकलेले, पण तरी सुद्धा अर्जुन कशात अडकलाय? तर अर्जुन या सोबत्यामध्ये अडकलेला आहे. तसेच आपण सुद्धा या सोबत्यामध्ये अडकलेलो आहे. मग अर्जुन युद्ध करायला तयार कधी झाला की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सद्गुरू आहे आणि अर्जुन हा शिष्याच्या भूमिकेत आहे. भगवान श्रीकृष्णाने जे संत महात्मे सद्गुरू जे ज्ञान देतात, ती संत कृपा जी करतात, ती भगवान श्रीकृष्णाने ते ज्ञान अर्जुनाला दिल्यानंतर त्याची ही सोबती बाद झाली आणि त्यानंतर तो युद्ध करायला तयार झालेला आहे. मग ही अगणित अमर्यादित असणारी सोबती कशी बाद करायची, कशी काढणारी एक एक सोबती? मग त्यासाठी एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे संतांना शरण जायचंय. सद्गुरूसी जावे शरण, भावे धरावे चरण, तरीच हा देव कळे, होती अनुभव सोळे. देही अनुभव नामाचा, ठेवा लाधेल प्रेमाचा, सखया कृपेआनंद झाला, संतीचा देहभाव गेला. आपली जी मालिका आहे, मालिकेमध्ये असणार आहे सखयानंद महाराज आणि शांताबाई महाराजांचा हा अभंग होता. मग शांताबाई महाराज याच्यात काय सांगतात? सद्गुरूसी जावे शरण, भावे धरावे चरण. म्हणजे सखयानंद महाराजांकडनं त्यांना या अनुग्रहाचा बोध झालेला आहे. सखयानंद महाराजांकडून त्यांना अनुग्रह झाल्यानंतर शांताबाई महाराज त्यांचा अनुभव या अभंगाद्वारे प्रकट करतात. मग त्या काय सांगतात की या ठिकाणी सद्गुरूंनाच तुम्ही शरण गेलं पाहिजे. सद्गुरू वाचवणे सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणजे आपल्याला ही सोबती काढायची असेल तर काय केलं पाहिजे? संतांना, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. सद्गुरू वाचवणे संसारी तारक. म्हणजे ह्या राजगाडीतून, या संसार रूपी याच्यातून आपल्याला कोण तारणार आहे? फक्त सद्गुरूच आपल्याला तारू शकतात. मग आता ही सोबती आपल्याला कशामुळे चिकटली? मेन सोबती, याचं मेन काय आहे
हा जो देह आहे ना, ह्या देहाला हे सगळं एक डेकोरेशन आहे. तुमचे नातेवाईक असन, प्रॉपर्टी असन, हे सगळं काय आहे? हे सगळं डेकोरेशन आहे. मग आपण हे डेकोरेशन सजलंय सगळं. हे देहरूपी सोपट, हे मूळ सोपट, ह्या सगळ्यांचं डेकोरेशन सजलेलं आहे ते. मग ही सोपटी आपल्याला काढण्यासाठी संतांना, सद्गुरूंना शरण जायचे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात संत श्रीपाद बाबांसारखे महान महात्मे आपल्याला लाभले. जगी आईचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. म्हणजे असे संत श्रीपाद बाबा आपल्याला सद्गुरू म्हणून लाभलेले आहे. आणि म्हणून संत श्रीपाद बाबांसाठी एक आपण गुरुपद घेऊया. अवताराला धर्मरक्षणाला, अवताराला धर्मरक्षणाला, प्रेम दिलेस तू भक्ताला रे, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी ही माया रे भाऊराया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. असे संत महात्मे आपल्याला सद्गुरू म्हणून लाभले. मग आता आपल्याला प्रत्येकाला काय हवंय? प्रत्येकाला गरज कशाची आहे? मोक्षाची गरज आहे. मग ही सोपटी काढण्यासाठी आपल्याला एक उपाय सांगतात. ज्ञानेश्वर माऊली पहिल्याच अध्यायात सांगतात, म्हणून जाणते ने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. मग आता इथे ते काय सांगतात? म्हणून जाणून त्या सद्गुरूंना भजायचंय. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. म्हणजे काय की झाडाच्या मुळाला जर आपण पाणी घातलं ना, तर ते पाणी त्या झाडाच्या फांद्यांना, पानांना, फुलांना सगळ्यांना जातं आणि ती कसं होतात? ती टवटवीत होतात. मग आता पाणी आपण कुठं घालायचंय? मुळाशी घालायचंय. मुळाशी पाणी घातल्यावर काय होतंय? त्याचे पानं, फांद्या, फुलं हे सगळे टवटवीत होणार आहे. मग तसं आपल्याला ही सर्व सोपटी म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही समजा की फांद्या, पानं, फुलं ही सगळी काढण्यासाठी आपल्याला कुठं शरण जायचंय? जाणून त्या सद्गुरूंना भजायचं.
चिंता आहे. आता सद्गुरु महात्म्यांनी आपल्याला अनुग्रह करून मुक्तच केलेलं आहे, आपल्याला मुक्तच केलेलं आहे. परंतु आम्ही बद्ध कशामुळे झालो? ह्या चिंतेमुळे आपण बद्ध होतो या ठिकाणी. काय आता बारीक विचार केला तर चिंता करण्याची काही गरज आहे का? आहे का काही गरज? पण परंतु तरी सुद्धा आपण चिंता करतो, तरी सुद्धा एकटे बसलात ना तरी डोक्यात ते राहून राहून ते घोळ आपल्या पुन्हा डोक्यात येत राहतात. ती चिंता आपल्याला सतावत राहते. कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, नातेवाईक असं त्यांचं कसं होईल. बर, चिंता फक्त आपल्याला आपल्या घरच्यांची नसते, शेजारच्याची सुद्धा चिंता, त्या शेजाऱ्याचं कसं होईल. बर ठीक आहे, हे झालं घरच्या पुरतं मध्ये. ऑफिसात गेले तिथं सुद्धा तुम्हाला अनेक एम्प्लॉई असतात, अनेक सहकारी असतात तुमचे, मग त्यांची सुद्धा चिंता, त्याचं कसं होईल, त्याचं लग्न कधी होईल, तुला काय करायचं, तू तुझं काय ना. बरोबर की नाही? म्हणजे नाहक चिंता, याला म्हणजे काही गरज नाहीये चिंता करायची इथं. आणि जो चिंता करतोय त्याला त्याचा काही फायदा आहे का? आता तुम्ही तुमच्या मुलाची चिंता करेल, कोणी जावयाची करेल चिंता, कोणी मुलगी असेल तर नवऱ्याची चिंता करेल, काही गरज आहे तिला चिंता करण्याची? बरं, ज्याची चिंता करताय त्याला काही फायदा आहे का? त्याला पण काही फायदा नाहीये. आणि तुम्ही चिंता करताय, तुम्हालाही त्याचा काही फायदा नाहीये. म्हणजे ही चिंता काय, आणि ही चिंता बंधनात टाकणारी आहे ही आपल्याला. सद्गुरु महात्म्यांनी आपल्याला मुक्तच केलेलं आहे, पण आम्ही बद्ध कशामुळे झालो? चिंता करण्यामुळे बद्ध झालो. आपण इथे एक दृष्टांत पाहूया. एक आहे ना शिकारी असतो, तो शिकारी पोपटांची शिकार करतो, त्याला पोपटांची शिकार करायला आवडते. तर तो आहे ना जंगलात जाऊन रोज शिकार करत असतो. रोज जाळ टाकायचं, दाणे टाकायचे, मग त्यात पोपट येऊन बसतात आणि मग शिकार करून घेऊन जायचं. मग तिथं त्या जंगलामध्ये एक महात्मा असतो. तो महात्मा हे सगळं रोज प्रकार त्यांचा पाहत असतो, किंवा नेमका हा म्हणजे शिकारी येतो, ते जाळ टाकतो, त्यानंतर त्यावर दाणे टाकतो आणि रोज काही थोडे थोडे पोपट रोज घेऊन जातो. पण महात्म्याचं अंतःकरण कसं असतं? महात्मा दयाळू असतो, कृपाळू असतो, नाही का? मग महात्म्याच्या अंतःकरणाला ही गोष्ट फार टोचते, नाही का, की बाबा हा शिकारी ह्या बिचाऱ्या पोपटांचा रोज म्हणजे नाही का शिकार करतो, आणि ही पोपट बिचारी रोज अडकली जातात त्याच्यामध्ये. मग त्या महात्म्याचं अंतःकरण दयाळू असतो. तो महात्मा काय करतात, मग त्या पोपटांना शिकवतात. मग तर ना त्यांना एक गाणं शिकवतात. त्या गाण्यातून त्यांना बोध केलेला असतो की तुम्ही ये शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, फसने का नहीं. हा त्या महात्म्याने त्या पोपटांना बोध केलेला असतो. तर आता हा बोध कशासाठी केलेला आहे, की ह्या पोपटांनी रोज या शिकाऱ्याच्या जाळ्यात फसू नये म्हणून केलेला असतो. पण मग ते पोपट पण हुशार असतात, ते पण काय करतात, शिकतात ते गाणं आणि ते पण मस्त गाऊन म्हणतात, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, फसने का नहीं. असं ते पोपट पाठ करतात आणि मस्तपैकी म्हणत असतात. मग दुसरा दिवस उगवतो. दुसऱ्या दिवशी काय होतं, तो शिकारी येतो परत. शिकारी आल्यानंतर तो बघतो तर ते पोपट सगळे गाणं म्हणत असतात. हे सुंदरपैकी नाही का त्या महात्म्याने शिकवलेलं असतं यांना. मग ते गाणं म्हणत असताना ते शिकारी आलेला असतो, तो चिंतेत पडतो. अरे बापरे, हे पोपट तर आता हुशार झाले, आता कसं काय होणार ना, रोज त्याचं आपलं चाललेलं असतं, लवकर येऊन तो पटकन घेऊन जात असतो त्या शिकार करून. पण आता हे पोपट त्यावर आता हुशार झाले, आता हे काय माझ्या जाळ्यात अडकणार नाही. परंतु तो म्हणतो चला ठीक आहे, हरकत नाही, आता आलोच आहे, एक शेवटचा प्रयत्न करून पाहू आपण. म्हणून तो काय करतो, ते जाळं आतरून ठेवतो आणि दाणे टाकतो आणि आपला लांब जाऊन बसतो. पण ते पोपट पण काय करतात, ते पण म्हणत असतात तोंडाने, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, फसने का नहीं. असं म्हणत म्हणत ते त्या जाळ्यामध्ये येऊन पडतात आणि ते दाणे खायला लागतात. मग शिकारी पाहतो, अरे हे गाणं तर म्हणून राहिले, पण तरी पण हे जाळ्यात येऊन बसलेत. मग तो शिकारी पटकन येतो आणि ते सगळं जाळ हे करतो आणि पोपटांना म्हणजे पाठीवर टाकतो आणि ते जाळ घेऊन जातो. म्हणजे आता इथं सिद्धांत काय पहा, की पोपटांना त्या महात्म्याने शिकवलेलं असतं, पण ते तोंडाने म्हणतात, तोंडाने ते बोलत राहतात की शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, फसने का नहीं. असं तोंडाने म्हणतात, पण कृती काय करतात, कृती ते काय करतात, त्याच्यामध्ये अडकून जातात. मग तसंच मग आता विचार जर केला तर ते मुक्तच आहे. संत महात्म्याने उपदेश सुद्धा केलेला आहे. मूळतः पोपट मुक्तच आहे, त्यांना काही फसण्याची तिथं गरज नसते, पण तरी सुद्धा ते तिथं फसून जातात. मग त्याचप्रमाणे आपण सुद्धा पोपट, आपल्याला सुद्धा संत महात्म्याने उपदेश केलेला आहे. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मुक्तच केलेलं आहे आम्हाला. तुम्हीच देव आहात हे ज्ञान आम्हाला करून दिलेलं आहे संत महात्म्याने, आम्हाला मुक्तच केलेलं आहे. पण तरी सुद्धा आम्ही म्हणतोय आमच्यावर संत कृपा
असतं की छोट्या तोंडाचं भांडं असतं, म्हणजे ज्याच्यात फक्त माकडाचा हात जाऊ शकेल इतकं ते भांडं घेऊन येतो तो आणि त्याच्यामध्ये फुटाणे टाकून ठेवतो. मग तिकडनं माकडं येतात. माकड काय करतात, तर त्या फुटाणे खाण्यासाठी त्या कळशीमध्ये हात टाकतात. हात टाकल्यानंतर ती मूठ म्हणजे फुटाणे घेतात आणि मूठ पकडतात. मूठ पकडल्यानंतर मात्र त्याचा हात बाहेर येत नाही. मग हात बाहेर येत नाही, मग ती तशी तो मदारी येतो आणि त्याची शिकार करतो. मग तसंच की तिथं त्याने जर ती मूठ सोडली माकडाने तर तो मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मग तिथं मोह अडकला ना तो, काही गरज नाहीये. फुटाण्याचा मोह झालेला आहे त्याला त्या ठिकाणी. मग त्याला तिथं कळतंय की मदारी येणार आहे, मग तिथं ते सोडून द्यायचे फुटाणे आणि पळून गेला असतं तर मुक्त होता तो. काही गरज नव्हती त्याला अडकायची. मग तसं आपण सुद्धा महात्म्याने आम्हाला मुक्त केलेलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही बद्ध कशामुळे झालोय, या बंधनात टाकणाऱ्या चिंतेमुळे आपण या ठिकाणी बद्ध झालेलो आहे. मग आता आपण श्री श्री म्हणून भगवंताने त्या परब्रह्माने श्री म्हणून अवतार घेतलेला आहे. मग त्या स्त्रीने तिच्या वाटेला आलेलं कार्य ती करणार आहे. मग त्याचं जसं प्रारब्ध असेल तसं ते होणार आहे. आता आपण नाही का नाहक चिंता करतो, मुलीची चिंता, मुलाची चिंता, भावाची चिंता, बहिणीची चिंता. ही नाहक चिंता आपल्याला करत बसण्याची गरज नाहीये, कारण त्याचं प्रारब्ध आहे ते. त्याच्या प्रारब्ध कर्मात जसं लिहिलेलं असेल तसं त्याच्या प्रारब्धात होणार आहे. आम्ही चिंता करून त्याचं प्रारब्ध बदलणार आहे का? ते त्याचं प्रारब्ध बदलणार नाही. मग त्याच्या प्रारब्धात जसं असेल त्याला ते भोगू देत ना. तुम्ही चिंता करून बद्ध होऊ नका. आता आपण यानंतर सद्गुरूंचं भजन घेऊया.
सोय सद्गुरु वाचोनी सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी. तर आता आपण हा अभंग ऐकला. गुरु वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. मग आपल्याला ही सगळी सोबती काढण्यासाठी संत महात्म्यांना शरण जायचंय. मग आता भगवत भाव सेतू मध्ये 15व्या संदेशात काय सांगितलंय? जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे. मग आता ज्ञान कसं असतं पहा. मग आता आपण काय म्हणून पाहतो? आपल्याला काय दिसतं? आम्ही काय म्हणून बघतो? आम्हाला जग दिसतं. आम्हाला काय काय दिसतंय? जग दिसतं आम्हाला. पण आहे काय? मूळत हे सर्व ब्रह्मच आहे. आम्हाला डोंगर दिसतात, झाडं दिसतात, बंगला दिसतो, गाडी दिसते, माणसं दिसतात, मॉल्स दिसतात, अजून काय काय नाही का, हे चंद्र, ग्रह, तारे, सूर्य, हे सगळं आपल्याला दिसतं की नाही? मग हे सगळं काय आहे? हे जग आहे. मग पण महात्म्याने उद्देश काय केला? जग नाही जगदीश आहे. आता आपण पुढे सांगतात जगात मिथ्या आणि ब्रह्म सत्य. मग आता जे दिसतंय ते कसं आहे? मिथ्या आहे. आता मिथ्या म्हणजे काय? मिथ्या म्हणजे काय? आपण म्हणतो मिथ्या म्हणजे खोटं, पण मिथ्या म्हणजे इथं खोटा असा अर्थ घ्यायचा नाही. मग ते खोटं आहे फेकून द्या असा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाहीये. तर मिथ्या म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये परिवर्तन होणार आहे, की जे सतत बदलत राहतं. आता समजा दिवस आहे, तर मग दिवसच राहतो का सारखाच? नाही राहत ना. सूर्य उगवला तो कुठे मावळतोय ना, म्हणजे दिवस बांधून तिथं रात्र रात्र येते ना. मग दिवस शाश्वत आहे का? तो शाश्वत नाही. तो कसा आहे? मिथ्या आहे. मग तो नाही का? मग तुम्ही जर म्हणाल हे खोटं आहे, मग ते नाही का? आहे. दिवस आहे, परंतु संध्याकाळ झाली की रात्र होणार आहे ना. म्हणजे त्याचं काय झालंय? त्या ठिकाणी परिवर्तन होतंय. मग आता आपण आहे, आपलं शरीर आहे. आता आपण जन्माला आलो तेव्हा कसे होतो? आपण एकदम छोटं बाळ नाही का, जन्माला येतो तेव्हा ते बाळ म्हणून जन्माला येतं. मग त्यानंतर हळूहळू ते जसं जसं मोठं होत जाईल तसं त्या बाळाच्या शरीरामध्ये काय होत चालतो? बदल होत चालतो. मग हे कसं झालं? मिथ्या झालं. आता आज आपण कसे दिसतोय? समजा आपण म्हणू आज आम्ही चांगले दिसतोय. अजून 10 वर्षांनी कसे दिसू आम्ही? अजून म्हातारे होत चाललो आपण. आपली वाटचाल कशाकडे? म्हातारपणाकडे वाटचाल आहे आमची. अजून 30-40 वर्षांनी कसे दिसू आम्ही? एकदम म्हातारे दिसू, दिसणारच नाही. त्यानंतर एक दिवस आपला काय होणार आहे? नाश होणार आहे. पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात हे उपजे आणि नाशे ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे जे उपजलंय त्याचा नाश निश्चित आहे. जे जन्माला आलंय, ज्याची निर्मिती झालेली आहे, ते निश्चित संपणार आहे. आता आम्ही जन्माला आलो, मग आमचा नाश निश्चित आहे. मग आमचा देह कसा आहे? शाश्वत नाहीये. हा मिथ्या आहे. आणि मग तुम्ही जर म्हणाल नाही वा हा शाश्वत आहे, खरा आहे, हा माझा खरा आहे, मग आपलं शरीरात बदल होत चालला की नाही? आपण म्हातारे होत चाललेलो आहे. तरुणपणात माणूस सुंदर दिसतोच, पण म्हातारपणात तसं राहत नाही. म्हणजे त्याच्या शरीरात काय होत चालला? बदल होत चालला. हे झालं माणसाच्या शरीराचं. आता तुम्ही एखादं सुंदर घर बांधलं, त्या घराचं लाईफ किती आहे? किती वर्ष टिकतं ते? तुम्ही त्याची निर्मिती केलीत की नाही? मग ते समजा 100-200 वर्षांनी ते काय जुनं 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 होत चाललं ना. एक दिवस काय होणार आहे? आपण ऐकतो मुंबईमध्ये बिल्डिंग कोसळतात नाही का? म्हणजे मग त्याचं काय झालं? त्या ठिकाणी नाश होत चाललेला आहे. मग हे सुद्धा काय आहे? मिथ्या आहे. आपण एखादी नवी गाडी घेतली, त्या गाडीचं लाईफ किती आहे? किती दिवस? नवी घेतलेलीचा आनंद किती दिवस? खरी कधी आहे का? खरी नाहीये ती. तिचा आनंद किती दिवस? ती एक एक दिवस जुनी जुनी होत चालली. एक दिवस भंगार विकायला लागणार आहे ती 15-20 वर्षाने. मग तिची निर्मिती झाली, त्याचा नाश निश्चित आहे. मग आम्हाला काय दिसतंय? आम्हाला जग दिसतंय. आता बाबा इथे काय सांगतात? महात्म्याने बोध काय केलेला आहे? की ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. मग दिसतंय आम्हाला काय? हे सगळं जग दिसू राहिलेलं आहे. आणि जे दिसतंय ते मिथ्या आहे, आणि जे दिसत नाही ते ब्रह्म आहे. आताच आपण पाहिलं देह आपल्याला दिसतोय ना. समजा अमुक अमुक या देहाला नाव आहे,
शयनां दहति पावकः न शयनां शेषयन्त्यापो न चैनां क्लेशयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे आपल्यामध्ये असणारं आत्मतत्व ते परब्रह्म ते कसं आहे, शस्त्राने सुद्धा ते कापत नाही, पाण्याने सुद्धा ओलं होत नाही, ते भिजत नाही पाण्याने, शस्त्र त्याला छेदू शकत नाही, असं असणारं आत्मतत्व आपल्यामध्ये आहे आणि ते मात्र सत्य आहे. मग आता ते दिसतंय का? जी गोष्ट सत्य आहे ती दिसती का? ती दिसत नाही आम्हाला. आणि जे जे आम्हाला दिसतंय ते कसं आहे, ते मिथ्या आहे, त्याचा नाश होणार कधीतरी. मग महात्म्याने बहुत काय केलेलं आहे आम्हाला, ब्रह्म सत्य आहे पण ते दिसत नाहीये. मग आता इथं आपण एक उदाहरण पाहूया, पाणी आणि पाण्यावरील तरंग. मग आम्हाला काय दिसतं, समजा आपण स्विमिंगला गेलो की पोहायला गेल्यानंतर डुबकी मारली, डुबकी मारल्यानंतर काय उठतात, पाण्यावर तरंग उठतात, बरोबर. मग आम्हाला काय दिसलं, तरंग दिसले आम्हाला, पण मूळतः काय ते तरंग उठले. ते तरंग किती वेळापर्यंत, थोड्या वेळानंतर ते तरंग विरून जाणार आहे. तरंग विरल्यानंतर काय होईल, काय दिसेल आम्हाला, आपल्याला पाणी दिसणार आहे. मग मूळतः काय ते, मूळतः आहे पाणीच, पण आम्हाला काय दिसलं, तरंग. मग तरंग खरे आहेत का? तरंग खरे नाहीये, तरंग शाश्वत नाहीये, तरंग मिथ्या आहे. मूळतः काय ते, मूळतः ते पाणीच आहे, पण आम्हाला काय दिसलंय, तरंग. वास्तविक पाहता त्या पाण्याला शोभा कोणामुळे, पाण्याला शोभा तरंगामुळे. समजा पाणी खूप शांत आहे, त्या पाण्याला कोणी बघेल का, पाहू का आम्ही नाही बघणार त्याच्याकडे. समजा एखादा वरून धबधबा पडतोय, तो बघायला आम्ही आवर्जून जाऊ, कारण तिथं त्याच्यामध्ये तरंग निर्माण होत आहेत ना. म्हणजे त्या पाण्याला शोभा शोभा कोणामुळे आली, पाण्याला शोभा तरंगामुळे. मूळतः ते काय आहे, तरंग विरून गेल्यानंतर काय होणार आहे, ते पाणीच आहे. मग मला ते का अभंगामध्ये सांगतात, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची धागा नाना परी कपडे, एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची सोने नाना परी लेणे, एकची सोने नाना परी लेणे, बाळी आणि बुगडी, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, बाळी आणि बुगडी, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मग या अभंगामध्ये काय सांगतात, ब्रह्म दिसे उघडे, एकाची धागा नाना परी कपडे. मग आता आम्हाला काय दिसतं, आम्हाला कपडे दिसतात, शर्ट दिसतो, साडी दिसते, धोतर दिसतं, पॅन्ट दिसते. मग हे काय झाले, हे आम्हाला कपडे सुंदर दिसतात ना. मग हे कसे आहेत, पण ह्याचं मूळ अधिष्ठान काय आहे, आम्हाला काय दिसलंय, कपडे दिसले. मूळ अधिष्ठान काय आहे, कपडे कशापासून तयार होतात, तर कपडे कापसापासून तयार होतात. मग आम्ही काय म्हणतो, हा शर्ट आहे नाही का, ही साडी आहे असं आम्ही म्हणतो. त्यानंतर काय साडी सुंदर आहे, किती छान साडी आहे असं आपण म्हणतो. पण मूळतः त्याच्या मुळापाशी जर गेलं तर मूळ काय आहे, ते मूळतः तो कापूसच आहे. त्याचा अधिष्ठान काय आहे, अधिष्ठान कापूस आहे. मग आता आपण म्हणतो शर्ट सुंदर आहे, आम्ही म्हणतो साडी सुंदर आहे, पण मूळ अधिष्ठान कापूस आहे. मग आम्ही कापूसच घातला तर त्याला काही शोभा देणार नाही ना, कोण बघेल का त्याच्याकडे,
केले, सुंदर अलंकार जर घडवले तर त्या ठिकाणी ते शोभा देणार आहे. मग तसं मूळतः ते काय आहे? मग आता आम्हाला अलंकार दिसतात, आम्हाला सोनं दिसतं का? कोणी म्हणतं का हे सोनं आहे? नाही म्हणत ना. आम्हाला शर्ट दिसतो, आम्हाला साडी दिसते, कोणी म्हणतं का हा कापूस आहे? म्हणतात का? तुम्ही म्हणतात का असं? नाही म्हणत ना आपण. आम्हाला काय दिसतं? आम्ही साडी. मग मूळतः जे अधिष्ठान आहे नाही का, जे मूळ आहे ते आम्हाला दिसत नाही किंवा जे सत्य आहे, मग खरं पाहता काय ते कापूसच आहे. तो ती काय साडी नाहीये, साडी त्याची नंतर तयार झालेली आहे. मूळतः फर्स्ट त्याचं पहिलं अधिष्ठान हे कापूसच आहे. किंवा तरंग जसे पाण्यामध्ये विरल्यानंतर त्याचा मूळ काय ते पाणीच आहे, तसं हे जे सगळं विविध रूपाने ब्रह्मच नटलेलं आहे. आता आपण सर्व माणसं आहोत, आपल्यामध्ये काय आहे ते परब्रह्म आहे. ज्या दिवशी आमच्यामधनं हे परब्रह्म निघून जाईल त्या दिवशी या देहाला काही किंमत राहील का? आम्ही खूप सुंदर दिसत असू, खूप सुंदर मॉडेल असेल, पण त्याच्यामध्ये निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. मग त्याच्यामध्ये त्या परब्रह्म जर त्या देहाला सोडून गेलं तर ते काय झालं? पसारा येतो खाली. आलं लक्षात? मग आम्हाला जे त्याच्यामध्ये वास करणारं जे आत्मतत्व आहे, त्याच्यामध्ये असणारं जे परब्रह्म आहे ते आम्हाला दिसतं का? ते आपल्याला दिसत नाहीये, पण तेच सत्य आहे. मग आम्हाला काय दिसतंय? आम्ही म्हणतो आम्हाला जग दिसतंय. आलं लक्षात? मग जे दिसत नाही ते सत्य आहे आणि जे दिसतंय ते मिथ्या आहे. मग पुढे जाऊन महात्मा काय सांगतात? जग नाही जगदीश आहे. मग आता हे खरं काय आहे? मग आता आम्हाला काय दिसतं? आम्हाला जग दिसतंय, परंतु संत महात्म्यांना ते काय दिसतंय? संत महात्म्यांना ते परब्रह्मच दिसतंय. हे ब्रह्मच आहे. आता आम्हाला माणसं दिसतील, व्यक्ती तितके प्रकृती, आम्हाला आई दिसेल, आम्हाला वडील दिसतील, आम्हाला भाऊ दिसेल, आम्हाला नवरा दिसेल, सासू दिसेल, सासरा दिसेल, पण त्या प्रत्येकामध्ये काय आहे? प्रत्येकामध्ये ते परब्रह्म आहे. प्रत्येकामध्ये ते ब्रह्म स्वतः विराजमान आहे. जर ते ब्रह्माने ते शरीर सोडलं तर ते काय झालं? त्याचा नाश आहे तिथं. मग त्याच्यामध्ये खरं काय आहे? ब्रह्म आहे. पण आम्हाला काय दिसतंय? आम्हाला ते जग म्हणून दिसतंय, पण मूळतः ते काय आहे? प्रत्येक ठिकाणी हे ब्रह्म आहे. देव नटला नाना परी, हरवणी उरला चराचरी. मग तो भगवंत प्रत्येकाच्या ठिकाणी तोच आहे. म्हणजे ब्रह्मानेच हे सर्व नटलेलं आहे. ब्रह्माला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्याने ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून मग हे जग नाही जगदीशच आहे. प्रत्येक ठिकाणी तोच आहे. भरला घनदाट हरी दिसे किंवा प्रत्येक ठिकाणी तो भगवंतच आहे. प्रत्येक ठिकाणी ते परब्रह्मच आहे. आम्हाला जग दिसतंय, पण मूळतः त्याचं स्वरूप काय आहे की ते ब्रह्मच आहे. विठ्ठल 40 तळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो मी कृपा दृष्टी पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. पण प्रत्येक ठिकाणी काय आहे? प्रत्येक ठिकाणी तो भगवंत तोच नटलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तोच होऊन राहिलेला आहे. म्हणून हे जग नाही जगदीश आहे. आम्हाला जग जरी दिसत असलं तर मूळतः काय आहे? तेच परब्रह्म, तेच नटलेलं आहे हे सर्व. आता आम्हाला जग दिसतंय, परंतु संतांना काय दिसतंय? संतांना ब्रह्म दिसतंय. तुका म्हणे काय आंधळे जन, म्हणजे आपण सुद्धा आंधळे आहोत. आम्हाला काय दिसतंय? आम्हाला जग दिसतंय. जग कसं सांगितलं? मिथ्या आहे. आणि संतांना काय दिसतंय? संतांना ते परब्रह्म दिसतंय. मग आता बारीक जर विचार केला तर संत सुद्धा आंधळे आणि आपण सुद्धा आंधळेच. परंतु संतांना काय दिसतंय? संतांना ते ब्रह्म दिसतंय. प्रत्येक ठिकाणी चराचरात त्यांना काय दिसतंय? ते परब्रह्मच दिसतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आंबा सोयरे, झाडामध्ये सुद्धा त्यांना परब्रह्म दिसतंय. त्यांना प्राणीमात्रांच्या ठिकाणी, सर्व विश्वाच्या ठिकाणी त्यांना ते परब्रह्म दिसतंय. म्हणून संत ब्रह्माच्या बाबतीत डोळस आहे आणि जगाच्या बाबतीत आंधळे आहे. आणि आम्हाला काय दिसतंय? आम्हाला आई दिसते, वडील दिसतात, भाऊ दिसतो, बहीण दिसते, नवरा दिसतो, बायको दिसते, सासू सासरे दिसतात, मामा दिसतात, काका दिसतात, त्यानंतर घर दिसतं, सुंदर बंगला दिसतो, ग्रह तारे दिसतं आम्हाला. म्हणजे काय? आम्हाला काय दिसतंय? आम्हाला जग दिसतंय. अजून आम्हाला ब्रह्म दिसतंय का? ब्रह्म आम्हाला दिसत नाही, म्हणून आम्ही आंधळे. आणि संतांना काय दिसलंय? संतांना हे जग नाही दिसत. संतांना प्रत्येक ठिकाणी ब्रह्म दिसतंय. चराचरात तो भरलेला त्या संतांना दिसतोय. मग संत सुद्धा आंधळे आणि आम्ही सुद्धा आंधळे. पण संतांचा आंधळेपणा तो प्रकाशात आहे. संतांचा जो आंधळेपणा आहे ते ज्ञान आहे. तुम्हीच देव आहात. प्रत्येक
तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा रमू की भ्रांतीची कामो विषयावर. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवले प्रत्येकाच्या हृदयात तो भगवंत आहे. मग फाडा हृदय दिसेल का? मग तो दिसत नाही ना, पण तो प्रत्येकाच्या हृदयात तो विराजमान आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी ते ब्रह्म आहे. मग ही न दिसणारी वस्तू आहे. आलं लक्षात? ती न दिसणारी. वारा दिसतोय का? नाही, दिसत नाही ना. पण ही न दिसणारी वस्तू जेव्हा आम्हाला दिसेल तेव्हा ते ज्ञान आपल्याला होणार आहे. तेव्हा आम्ही डोळ्यात होतो त्या ठिकाणी. मग संत सुद्धा म्हणतात ना, मी आंधळा झालो का? पण संतांना काय दिसतंय? संतांना ब्रह्मच दिसतंय आणि आम्हाला जग दिसतंय. पण संतांची कृपा जर झाली, संतांच्या सद्गुरु महात्मांना जर आपण शरण गेलो तर ते न दिसणारं ब्रह्म म्हणजेच न दिसणारी वस्तू आम्हाला दिसणार आहे किंवा त्या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने न दिसणारी वस्तू आपल्याला दिसणार आहे. पण आता संतांना ब्रह्म दिसते, पण संतांचा अंधाईपणा जो आहे तो प्रकाशात आहे आणि तो आनंद देतोय त्यांना. संत पहा, संत कधी दुःखी आहेत का? तुम्ही भौतिक विचार केला किंवा बाह्य अंगाने जर पाहिलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती जरी त्यांची हलाखीचीच होती. प्रत्येक संत महात्म्याचं चरित्र जर आपण बघायला गेलो, ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकाराम महाराज असतील, प्रत्येक संत महात्म्याचं चरित्र पहा, आर्थिक परिस्थिती त्यांची कशी होती. संत श्रीपाद बाबांचं असेल, प्रत्येकाची जर परिस्थिती कशी होती, हलाखीची होती किंवा बिकट असली तरी सुद्धा संत सतत कायम आनंदात होते. का? कारण की संतांना त्यांना जग नाही दिसत, त्यांना ब्रह्म दिसत होतं. म्हणून संत आनंदातच होते. तुम्ही संत मायबाप मध्ये एक असा प्रसंग सांगितलेला आहे की श्रीपाद बाबा एका झोपडीत राहत होते. तीन भिंतींचं घर होतं किंवा त्या झोपडीत राहत होते, परंतु तिथे ब्रह्मानंद मिळत होता. आज आम्ही एसी मध्ये राहतो, बंगल्यात राहतो, तरी सुद्धा आम्हाला सुख काय वाटत नाही. तरी सुद्धा आम्ही बद्ध होतो, तरी सुद्धा आम्हाला बोधाचा विसर पडतो, तरी सुद्धा आम्ही बंधनात टाकणाऱ्या चिंतेमध्ये अडकतो, तरी सुद्धा आम्हाला चिंता होते, आम्ही बंगल्यात राहतो. पण संतांच्या ठिकाणी, कारण संतांना काय दिसलेलं आहे? संतांना ब्रह्म दिसतंय. म्हणून संतांच्या ठिकाणी तो आनंद आहे. संतांचा अंधळेपणा हा प्रकाशामध्ये. संत कधीच दुःखी नाहीये. संत तुकाराम महाराज डोंगरावर भजन करत बसायचे, मग ते दुःखी होते का? दुःखी होते म्हणून ते डोंगरावर गेले होते का? असं नाहीये. त्या ठिकाणी त्यांना तो आनंद मिळत होता. त्यांना सगळ्या ठिकाणी ते ब्रह्म दिसत होतं. म्हणून संतांचा अंधळेपणा हा आनंद देतो. मग ज्या दिवशी आम्हाला जग दिसायचं बंद होईल, मग आता नाही का सांगितलं महात्म्यांनी काय की जे सत्य आहे ते दिसत नाही, ते ज्या दिवशी ते सत्य दिसलं पाहिजे, ब्रह्मच दिसलं पाहिजे ना. संतांना ब्रह्म दिसतंय, आम्हाला दिसत नाही, ते दिसलं पाहिजे. हे जग नाही दिसलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायला लागेल? मग हे जग नाही दिसायचं, जग नाही बघायचं ना, आम्हाला काय बघायचं? ब्रह्म बघायचं. मग काय करायला लागेल? काय डोळे बंद करून बसायला लागेल? डोळे बंद केले तर जग दिसणार नाही असं होईल का? मग संत काय डोळे बंद करून बसले होते का? नाही ना, त्या ठिकाणी असं झालेलं नाहीये. मग तिथं काय करायचं? संत महात्मे सांगतात भावात बदल करायचा. काय करायचं? डोळे झाकून बसायचं नाहीये, न दिसणारी वस्तू पाहायची. म्हणजे ते ब्रह्म पाहण्यासाठी आम्हाला भावात बदल करून घ्यायचा आहे. मग काय भावात बदल करायचा? जग नाही ब्रह्मच आहे, जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे. हे जग नाही जगदीशच आहे, प्रत्येक ठिकाणी ते ब्रह्मच आहे. मग आता जगात मिथ्या आहे, ब्रह्म सत्य, हे सर्व फोडून टाकायचं. इथं काही चर्चा करत बसायची नाही. संत महात्मे नेहमी सांगतात इथं शंका काढत बसायची नाही. उगाच पडून राही तया ठाई. संतांच्या चरणावर जरी तुम्ही तिथं पडून राहिलात, शंका काढत बसायचं नाही, तरी तुम्ही मुक्तच आहे. संत महात्म्यांनी मुक्तच केलेलं आहे आम्हाला. मग आता हे संत मात्र डोळाच आहे या ठिकाणी, कारण संतांना ब्रह्म दिसतंय आणि जगाच्या बाबतीत मात्र ते आंधळे आहेत. पण ज्या वेळेला आपल्याला हे जग दिसायचं बंद होईल, त्यावेळी आम्हाला काय, आमच्या जेव्हा भावात बदल होईल त्यावेळी आपल्याला काय दिसणार आहे? त्यावेळेला आम्हाला ब्रह्मच दिसणार आहे. माझं हे खरं आहे की खोटं आहे ही काही चर्चा करत तिथं बसायचं नाहीये. त्यानंतर आपल्याला गुरु शिष्याचा एक संबंध सांगितला होता. मग गुरु शिष्याच्या संबंधातून जर आपण विचार केला, गुरु शिष्याच्या संबंधातूनच हे सर्व जग तयार झालंय. जे आपल्याला दिसतंय ते हे गुरु शिष्याच्या संबंधातून तयार झालेलं आहे. मग आता इथे पाणी आणि तरंग आताच आपण
पाहिलं. मग इथं पाणी म्हणजे काय आहे तर गुरु आहे आणि त्यावर उठणारे जे तरंग आहे ते म्हणजे काय आहे शिष्य आहे. मग आता पाण्याला शोभा कोणामुळे आहे तर त्यावर उठणाऱ्या तरंगामुळे पाण्याला शोभा आहे. मग गुरुला शोभा कोणामुळे शिष्यामुळे. परंतु शिष्याचा उद्धार कधी होणार आहे त्या सद्गुरु महात्म्यामुळेच शिष्याचा उद्धार आहे. आलं लक्षात. म्हणजे पाणी आणि तरंग, पाण्याला शोभा पाण्याला शोभा ही तरंगामुळे आहे आणि गुरुला सुद्धा शोभा कुणामुळे शिष्यामुळे. परंतु सद्गुरु शिवाय शिष्याचा उद्धार होऊ शकत नाही. मग आता इथं जर आपण विचार करायचं म्हणलं तर तरंग हे पाण्यापासून वेगळे आहेत का? वेगळे नाहीये. जर तरंग जर विरले तर काय होणार आहे ते पाण्याची एकरूप होणार आहे. मग इथे पुढे सांगणे काय सांगितलंय की हा सुद्धा अमृत अनुभवाचाच विषय. तरंग आणि पाणी जरी दिसायला ते दोन असले, दिसायला जरी ते दोन वेगळे असले, जरी तिथे द्वैत भासत असेल तरी मूळतः काय ते तरंग विरल्यानंतर ते पाणीच आहे. तसं गुरु आणि शिष्य हे जरी द्वैत वाटत असेल, हे जरी दोन दिसत असेल तरी सुद्धा ते काय एकच आहे. कारण आताच आपण अभंग ऐकला, सद्गुरु वाचवणे सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज काय सांगतात, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळा वेळ तया लागी. मग सद्गुरु महात्मे शिष्याला कसं करतात त्यांच्यासारखंच करतात. म्हणजे ते आणि मी, तू आणि मग तिथं भेट ठेवत नाही त्या ठिकाणी. आता तरंगामुळे पाण्याला शोभा आहे आणि ह्या तरंगामुळेच पुढे पुढे जाऊन काय जलविस्तार झालेला आहे. तरंगामुळेच हा जलविस्तार झाला आणि तरंगामुळेच पाण्याला शोभा आहे. मग आता सद्गुरु महात्म्यामुळे शिष्याचा उद्धार होतो. तसंच पण आता हे तरंग काय आहेत विरून जाणार आहेत ना, ते म्हणजे ते काय तर मिथ्या आहे तिथं. आणि पाणी हे काय तरंग पाण्यात विरल्यानंतर ते पुन्हा पाणीच दिसणार आहे आपल्याला. म्हणून तेच पाणी हे सिद्ध सत्य आहे आणि तरंग मिथ्या आहेत. मग आता इथे सिद्धांत काय तयार होतं, जग नाही जगदीश आहे, माया नाही ब्रह्माची लीला आहे. आता आपल्याला या विचारावर यायचंय, मग आता जग बाद झालं का? आता जग बाद झाल्यानंतर कुठे जाणार आहे आपण? आता आपला जन्म होण्यापूर्वी आपण काय होतो, आपण ब्रह्मच आहे. सुरुवातीला सांगितलं की भगवंत श्री म्हणून अवतार घेतात. भगवंत ते परब्रह्म श्री म्हणून अवतार घेतलेले म्हणजे मूळतः ते आहे काय ते ब्रह्मच आहे आणि शेवटी ते कुठं ब्रह्मातच ते विलीन होणार आहे. आलंय पण तिथून आणि जाणार पण पुन्हा तिथेच आहे. मग जसं माकड झाडावर असतं, मग माकड जेव्हा झाडावरून पडतं ते पडताना उलट पडू सुलट पडू ते कसं म्हणजे खाली येऊन पडताना ना ते चार पायावर पडतं. मग ते माकडाला लागत नाही त्या ठिकाणी. ते कसंही पडू दे, उलट खाली येऊ दे, सरळ खाली येऊ दे, कसंही आलं तर ते चार पायावर येऊन पडतं. म्हणजे तसंच मग आपण सुद्धा कसे जरी पडलो किंवा आपण सुद्धा ब्रह्मपदावरच येणार आहे. पण कोण ब्रह्मपदावर येईल? जो सत्संगामध्ये आलेला आहे तो. जो सत्संग ज्याने कधी सत्संग अटेंड नाही केला तो काही ब्रह्मपदावर येणार नाहीये. मग काही लोक असा प्रश्न विचारतात नाही का की सत्संगाला आलंच पाहिजे का? तर इथं प्रश्न नाही विचारायचा की सत्संगाला आलंच पाहिजे का, तिथला फक्त का काढून टाकायचा. सत्संगाला आलंच पाहिजे. जर आपण हा सत्संगाला आलो तरच आपण ब्रह्मपदावर जाणार आहे. कारण हे शेवटच्या क्षणी ठरणार आहे. आम्ही म्हणतो ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मुक्त झाला, हे बरोबर आहे. पण पुन्हा बंधनात टाकणारी चिंता आहेच ना, ती आम्हाला बद्ध करते, बोधाचा विसर होतो आम्हाला. त्यामुळे हे आपण आहे ना एका जंक्शन पॉइंटवर आपण आलेलो आहे. एका बाजूला जर गेलो तर एका बाजूला मुक्ती आहे आणि एक दुसऱ्या बाजूला काय आहे बद्ध होणार आहे. मग आपण ठरवायचं सद्गुरु महात्म्यांनी आपल्याला मुक्तच केलेलं आहे. म्हणून आपल्याला ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सत्संगामध्ये यायचंय. आपण जर सत्संगात आलो तरच आपण ब्रह्मपदावर जाणार आहे, नाहीतर मग आपली पुन्हा घसरण होणार आहे, पुन्हा आपल्याला बोधाचा विसर होणार आहे आणि बंधनात टाकणाऱ्या चिंतेत अडकून पुन्हा आम्ही बद्धच होणार आहे. मग आता सत्संग ही सुद्धा पुढे पुढे जाऊन उपाधी बनते. मग संत महात्म्यांनी काय सांगितले की उपाधी शिवाय आनंद घ्यायचा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारती. मग संतांनी ज्या तत्वाचा स्वीकार केलेला आहे ते कसं आहे ते उपाधी रहित आहे. तिथं त्यांनी कुठली उपाधी केलेली नाहीये. मग सत्संग ही सुद्धा पुढे जाऊन उपाधीच होते. आता देव सुद्धा उपाधीच आहे. आता इथं सत्य काय आणि मिथ्या काय
देवाचा. फक्त इतकंच सत्य आहे, देव माझा आणि मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. बाकी सगळं काय आहे? हे सर्व मिथ्या आहे. म्हणजे मी आणि माझं याच्या अनुषंगाने या देहाला जी काय लागली सोबती ही सगळी काय ही मिथ्या आहे. आता तुम्ही म्हणाल की ही सोडून द्यायची का? नाही, सोडून द्यायची नाहीये ती, परंतु अंतःकरणामध्ये भाव काय ठेवायचा की ही सर्व मिथ्या आहे. हा, तुम्ही बोलताना म्हणा ही माझी बायको, हा माझा नवरा, ही माझी सासू, ही माझी आई, हे माझे वडील, हे असं तुम्ही म्हणा, परंतु अंतःकरणामध्ये भाव काय ठेवायचा आहे? ही सर्व मिथ्या आहे. आणि मग सत्य काय आहे? सत्य तू सत्यनारायण, म्हणजे इथं देवच सत्य आहे. फक्त तू देव सत्य आहे, देवच सत्य आणि हेच ज्ञान आहे. देव माझा आणि मी देवाचा एवढंच सत्य आहे. बाकी जे सगळं आहे ते सर्व मिथ्या आहे. हा भाव आपण मनात ठेवायचा. जरी आपण तोंडाने वरवर म्हटलो ही माझी बायको, हे माझे नातेवाईक, तरी अंतःकरणामध्ये भाव एकच ठेवायचा, देव माझा आणि मी देवाचा. नाहीतर मग आता लोक फक्त वरवर म्हणतात की पण अंतःकरणात भाव काय ठेवतात की नाही हा माझीच बायको, घरी गेल्यावर इथं सत्संगात बसलाय, प्रवचनात बसलाय, इथपुरतं तुम्ही म्हणाल हा देव माझा आणि मी देवाचा, पण घरी गेल्यावर बायकोला सांगायचं नाही तूच माझी आणि मीच तुझा, माझ्याशिवाय तुला कोणी नाही आणि तुझ्याशिवाय मला कोणी नाही, हा अंतःकरणात भाव ठेवायचा. मग हे काय कामाचं नाही, याच्याने मग पुन्हा बद्धच होणार आहे. मग इथं सत्य काय आहे? सत्य म्हणजे फक्त भगवंत किंवा तो देवच सत्य आहे. देव माझा आणि मी देवाचा, हेच सत्य आहे, हीच सत्य वाचा आहे. आता मिथ्या मिथ्या हे जे दिसतं ते मिथ्या आहे. मग आज घट्ट भावना काय ठेवायची की देव माझा आहे आणि मीच देवाचा आहे. मग आता ज्या क्षणी अनुग्रह दिला तेव्हाच आपल्याला मुक्त केलेलं आहे. मग आता ही मुक्ती किती सहज आहे, किती सोपी आहे पहा. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात पहिल्याच अभंगात काय सांगितलंय? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. मग आता किती सोपं आहे बघा ना. तुम्हीच देव आहात हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान ज्याला झालं तो मुक्तच आहे. इतकं सोपं सांगितलंय, इतकी सहज आहे, इतकी सोपी आहे मुक्ती. परंतु इतर लोक काय करतात? मुक्तीसाठी कुठेतरी हिमालयात जाऊन बसायचं, अजून काहीतरी साधना करायची, अजून काहीतरी तपश्चर्या करत बसायचं, ही अशी संसार सोडून द्यायचा, हिमालयात जायचं, म्हणजे एका पायावर साधना करायची, दिवसेंदिवस तिकडे बर्फ असतो तिथे जाऊन साधना करायची. पण ही तपश्चर्या ही कशासाठी करतात? तर मुक्तीसाठी करतात. पण मुक्ती किती सहज आणि किती सोपं सांगितलंय माऊलींनी. संत महात्म्यांनी सोपं करून दिलेलं आहे आपल्याला. संत हे दयाळू आहेत, कृपाळू आहेत, म्हणून संतांनी आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. तुम्हाला ज्ञान झालंय ना, तूच देव आहे म्हणून, मग याच्याबद्दल इथे शंका घ्यायची नाही. मग तुम्ही मुक्तच आहे. देव तुम्हीच देव आहात हे ज्ञान तुम्हाला झालं ना, मग तुम्ही मुक्तच आहात. इथे शंका घ्यायची नाही आणि उगाच चिंता करत बसायचं नाही. या ठिकाणी ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मुक्त झाला. बंधन नाही त्याला बोलूच नाही, म्हणजे उगाच बंधनात पडायचंच नाहीये. जेव्हा आपल्याला अनुग्रह केलेला आहे त्याच क्षणी आम्हाला मुक्त केलेलं आहे. उगाच नातवाची चिंता करायची, अजून कुणाची चिंता करत बसून तिथे बद्ध व्हायचं नाही. मग आता सद्गुरु महात्म्यांना शरण गेल्यानंतर त्यांनी आम्हाला अनुग्रह केला. मग आता अनुग्रह म्हणजे काय? तुम्ही काय समजता अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे सद्गुरूंनी आम्हाला काहीतरी 2-3 शब्द दिलेत आणि तेवढं म्हणजेच अनुग्रह आहे का? आणि मग त्यामुळे आम्हाला जो आनंद मिळतोय त्याला अनुग्रह म्हटलंय का? तर संतांनी त्याला अनुग्रह म्हटलेला नाहीये. संत महात्म्यांनी आम्हाला जो बोध दिलेला आहे, जी संत महात्म्यांनी आम्हाला जी कृपा केली त्याला अनुग्रह म्हटलंय. संतांनी जेव्हा आम्हाला अनुग्रह दिला तेव्हा आम्हाला नाम दिलं. मग ते नाम किती मोठं आहे? ज्ञानेश्वर माऊली सांगतात गगनावनी वाढ नाम आहे. आपल्या सिद्धांत सगळ्या या ग्रंथामध्ये सुद्धा गगनावनी वाढ नाम आहे हे प्रकरण आहे. याच्यामध्ये त्या नामाची व्याप्ती सांगितलेली आहे. ते नाम किती मोठं, गगनापेक्षा सुद्धा वाढते सांगितलंय. इतकं ते नाम मोठं आहे, इतकी त्याची व्याप्ती मोठी आहे. असं असणारं नाम संत महात्मे
रोजचा. जर मिरची वाटली तर हाताची आग होते, हा सुद्धा आपला अनुभव आहे. मग हे संत महात्म्यांनी सद्गुरूंनी जे दिलेलं नाम आहे याचं हे किती व्यापक आहे. हे काही ह्याचा काही अनुभव असेल की नाही. मग तो बोध संत महात्म्याने दिलेला बोध आमच्या अंतःकरणामध्ये ठसला पाहिजे. तो बोध जर ठसला तर तो आमच्या आचरणामध्ये येणार आहे आणि तो जर बोध ठसला तरच तो आपल्या आचरणात येईल आणि मग तेव्हा म्हणायचं अनुग्रह झाला. नाहीतर नुसतं संत महात्म्याने काहीतरी नाम दिलंय आणि काहीतरी आम्ही करतोय आणि पण आचरणात मात्र काही नाही, मग तिथं अनुग्रह झाला असं म्हणता येणार नाही. जर तो आमच्या आचरणात येत असेल तरच आम्ही म्हणणार की हा अनुग्रह झाला. आता त्या काडी पेटीने जर पेटवलं तर पेटेल ना. ते असं होईल का काडी पेटवली ना जाळ नाही होणार, होईल का असं? जर ती सुद्धा आता पुन्हा आपला मागचा विषय येतो, ती सुद्धा उपजलेली आहे, तिची निर्मिती झाली, तिचा नाश होणार आहे, तरी सुद्धा ती कार्य करते. मग हे जे नाम आहे हे शाश्वत आहे, हे खरं आहे, मग हे किती प्रभावी असेल. आणि मग याचा सुद्धा अनुभव येतो, आज सुद्धा त्याचा अनुभव येतो, त्याचा अनुभव आपल्याला आजही येतो. आणि मग ते एवढं व्यापक असणारं नाम मग हे सुद्धा आपल्या आचरणात यायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या आचरणात येईल त्याच वेळेला म्हणायचा अनुग्रह झाला. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, उजळाले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड गेला. मग आमचं आता भाग्य उजळलं ना. आताच आपण सांगितलं की ज्या क्षणी अनुग्रह झाला, संतांनी अनुग्रह केल्यानंतर आमचं भाग्य उजळलं या ठिकाणी. म्हणून उजळाले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता आमची चिंता वारली ना, मग पुन्हा चिंतेत बंद व्हायचं काही कारण नाहीये. आपल्या विश्वात्मकी देवी या ग्रंथामध्ये चिंता नावाचं प्रकरण आहे. यामध्ये बाबांनी सांगितलेलं आहे नाही की संत महात्म्यांचा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड गेला. मग ते भगवंताचं आमचं जे तुटलेलं नातं आहे ते त्या महात्म्याने आम्हाला इथे जोडून दिलेलं आहे. त्या महात्म्याने आमच्यावर अनुग्रह केलेला आहे, ती संत कृपा आमच्यावर केलेली आहे, तो बोध आम्हाला केलेला आहे. त्यामुळे हा अनुभव आपल्याला येतो आणि त्यामुळे ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत अनुग्रह झाला आपण असं म्हणू शकत नाही. मग आता आपल्याला ही मुक्ती नाही का, संत महात्म्यांनी अनुग्रह देऊन आम्हाला मुक्तच केलंय, पण ही मुक्ती आम्हाला कायम टिकवायची आहे. मग कायम टिकवण्यासाठी काय करायचंय? तुकाराम महाराज म्हणतात, अखंड दया तुझी प्रीती मज ते दयांची संगती. मग हे संत महात्म्यांनी आम्हाला अनुग्रह केलाय, पण ही मुक्ती टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? ज्यांना तुझ्याबद्दल, ज्या भगवंताबद्दल प्रेम आहे अशांची संगत तू मला दे, असं ते या ठिकाणी सांगतात. मग इथं साधना काय सांगितलेली आहे? मग त्यांची संगत हवी त्यासाठी एक साधना सांगितली ना. मग साधना काय सांगितली? तर इथं सत्संग ही साधना सांगितलेली आहे. तर त्यासाठी आता ही साधना साध्य करण्यासाठी काहीतरी उपासना करावी लागेल आपल्याला. मग ही उपासना कशी करायची? मग ही ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी उपासना करायची किंवा त्या ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी, त्या ईश्वरामध्ये लीन होण्यासाठी उपासना करायची. मग आता उपासना जर म्हटलं तर सर्वसाधारणपणे लोक काय करतात? काहीतरी जप करतील, काहीतरी तप करतील, कोणी माळा ओढेल, काहीतरी यज्ञ करतील, हवन करतील, काहीतरी कर्मकांड करत बसतील. याला लोक उपासना समजतात. परंतु सर्वश्रेष्ठ उपासना कोणती सांगितलेली आहे? मग सर्वश्रेष्ठ उपासना जर कोणती असेल तर ती म्हणजे संत सेवा किंवा सद्गुरु सेवा. संतांची सेवा ही सर्वश्रेष्ठ उपासना सांगितलेली आहे. तुका म्हणे सद्गुरु सेवा सर्व देवा वरिष्ठ, म्हणजे सगळ्यामध्ये वरिष्ठ सांगितलेली. बरं, सद्गुरु सेवा दे मज देवा देणे सार्थक जन्माचे, जडल्या ठाई मज भय नाही केल्या मागील कर्माचे, दासी असता राणी झाले पदर लागला रायाचा, सद्गुरुने उंच बसविले हात पुरे नाय माझा, सद्गुरु घरी निशान फडके नारायण श्रीरंगाचे, श्रीपाद बाबांचे दर्शन होता जन्म मरण त्या कैसे. मग सर्वात श्रेष्ठ काय सांगितलेली आहे? सर्वात श्रेष्ठ उपासना ही संतांची सेवा किंवा सद्गुरु सेवा सांगितलेली आहे. मग संतांची सेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. मग आता संत सेवा करायची म्हणजे काय करायचं? मग आपल्या समोर काय येतं? मग सद्गुरूंचे हातपाय दाबत बसायचे, त्यांना आंघोळ घालायची,
कर्मयोग सांगितला. मग हे सगळं सांगण्यासाठी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे सगळ्याचा अभ्यास करावा लागलेला आहे. त्यांना तपश्चर्या करावी लागलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली महायोगी ठरलेले आहेत. कारण हे त्यांनी कशासाठी केलं? ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी एवढी त्यांनी साधना केली. आणि ज्ञानेश्वरी कशासाठी लिहिली? तर त्या सद्गुरू महात्म्यांना प्रसन्न करण्यासाठी लिहिली. मग हे केल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झाले आणि मग त्यांनी विचारलं की ज्ञानेश्वर माऊलींचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी प्रसन्न झाले. त्यांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराज की तुम्हाला प्रसन्न झाला तर तुम्ही काय मागणे ते मागा. तर ज्ञानेश्वर माऊलींनी काय मागितलं तिथं? तर त्यांनी पसायदान मागितलं तिथं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी संतांना सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी लिहिली. प्रसन्न केल्यानंतर त्यांनी पसायदान मागितलं. पसायदानामध्ये काय मागितलं माऊलींनी? तुम्ही आम्ही असतो तर काय मागितलं असतं? माझ्या मुलाला काहीतरी चांगली नोकरी लागू दे, माझं चांगलं होऊ दे, अजून एक घर आहे अजून 2 होऊ दे, एक दवाखाना अजून 4 होऊ दे, अजून बिझनेस माझा एक्सपांड होऊ दे, असं आम्ही काहीतरी मागितलं असतं. पण ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर सद्गुरू प्रसन्न झाल्यानंतर काय मागितलेलं आहे? पसायदान मागितलं. पसायदानामध्ये काय मागितलं? दुरितांचे तिमिर जावं, विश्व सधर्मे सूर्य पाहू. म्हणजे ह्या दुरितांचं तिमिर जावं असं ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी मागितलेलं आहे. म्हणजे आता बारीक विचार केला तर ज्ञानेश्वरी कुणासाठी लिहिली? सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी लिहिलेली आहे. आणि सद्गुरू प्रसन्न झाल्यानंतर पसायदान कोणासाठी मागितलं? दुरितांसाठी मागितलं. मग आम्ही म्हणतो ज्ञानेश्वरी आमच्यासाठी आहे. मग विचार करा, खरंच आपल्यासाठी आहे का? मग सद्गुरू प्रसन्न व्हावेत म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली आहे. मग आपण सद्गुरू आहोत का? आपण सद्गुरू नाहीये. बर, ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्यांनी पसायदान मागितलं. ते कोणासाठी? विश्वाच्या कल्याणासाठी. दुरितांचे तिमिर जावं असं म्हटलंय ना. मग आम्ही दुरित आहोत का? आम्ही तर दुरित पण नाहीये आणि सद्गुरू पण नाहीये. म्हणजे ज्ञानेश्वरी आमच्यासाठी लिहिली का? मग आपलं काय? आपल्यासाठी काय आहे? महात्म्यांनी सांगितले देव माझा आणि मी देवाचा, हेच सत्य आहे. तो भगवंत, तो देव माझा आहे, नाही का? कारण ज्ञानेश्वरी आपल्यासाठी नाहीये. ज्ञानेश्वरी सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी सांगितलेली आहे. आणि पुढे पसायदान मागितलं. ते कोणासाठी मागितलं? तर दुरितांची तिमिर जावं. मग आपलं काय इथं? तर आपला तो भगवंत आहे, देव माझा आणि मी देवाचा. आपण इतकंच लक्षात ठेवायचं. मग इथं जर बारीक विचार केला तर त्या महात्म्यांचं, संतांचं प्रयोजन कसं असतंय? ज्ञानेश्वरी त्यांनी सद्गुरूंना प्रसन्न करण्यासाठी लिहिलेली आहे. मग आता बाबा सांगायचे नाही का, आपण चिंता करतो, याची चिंता त्याची चिंता. पण बाबांचं हे सूत्र होतं, तू तेरा दे. तू तुझं पहा ना, इतरांचं पाहत बसू नका. मग इथे बाबांनी या सूत्र आहे, तू तेरा दे, हे बाबांचं हे सूत्र आहे. आणि या सूत्राचा विस्तार केलेला आहे. आज जे काही आपलं म्हणजे आपण ज्या विषयावर चर्चा केली, जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य, हा काय होता? फक्त ह्या बाबांच्या सूत्राचा विस्तार होता. म्हणजे जसं की एखादा कीर्तनकार कीर्तनात अभंग घेतो 4 चरणाचा आणि मग त्याचा विस्तार करतो, मग ते त्याचं पूर्ण कीर्तन असतं. जसं की प्रवचनाला एखादी ओवी घेतली जाते आणि मग त्याचा तो विस्तार केलेला असतो. तसं संत श्रीपाद बाबांचं हे महावाक्य होतं, तू तेरा दे. मग बाबांनी एका लाईनीत सांगितलं, हे झालं सूत्र. आणि हे जे आपण चर्चा केली आज, हा झाला त्याचा विस्तार. मग ह्या बाबा विस्तार जो असतो तो संक्षिप्तपणे असतो आणि सूत्र जे असतं ते म्हणजे संक्षिप्त जे मांडलेलं आहे त्याचा विस्तार करायचा आहे आपल्याला. मग बाबांची ही सूत्र, बाबांची ही काही वाक्य ही अशी सूत्रबद्ध होती. मग त्या सूत्राचा मस्त विस्तार करता आला पाहिजे. मग त्या महात्म्याने जे सूत्र वापरलंय, जे सूत्र सांगितलंय, ते सूत्र सांगताना संत श्रीपाद बाबांच्या अंतःकरणाचा जो भाव आहे तो माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्या सूत्राचा विस्तार करणं म्हणजे काय आहे की महात्म्यांना जे सांगायचंय, महात्म्यांचा जो भाव आहे तो भाव आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. जर तो भाव आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मग त्या सूत्राचा विस्तार आपल्याला त्या ठिकाणी समजतोय. नाहीच तर मग आपल्याला त्याचा विस्तार नाही समजत आहे. मग बाबांनी ही सूत्र सांगितली आणि त्या पद्धतीने त्या सूत्राचा विस्तार आहे. मग इतरांची काळजी करत बसायचं नाही. ज्याप्रमाणे संत महात्म्याने आपल्याला सांगितलंय, तू तेरा दे, म्हणजे तुम्ही तुमचं पहा, होतं तुमच्यापुरतं पहा. इतरांचं प्रारब्ध बघण्याची आपल्याला त्या ठिकाणी काही गरज नाहीये. अशा पद्धतीने ही आपली प्रवचन सेवा जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य याबद्दल आपण आज चर्चा केली. यानंतर सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांची महाआरती होईल आणि त्यानंतर या प्रवचन रूपी सेवेचा पूर्ण विराम होईल.
पुंडलिक वरदे हरी वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः. सद्गुरु